मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धक्कादायक वास्तव। दोषारोप पत्रातून हे वास्तव समोर आलंय। संतोष देशमुख यांना मारताना आरोपींनी काढलेल्या व्हिडिओमधील काही फोटो समोर आल्यावर सगळीकडेच संतापाची लाट आहे। या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड रोष आहे। पोलीस प्रशासनाने शांततेचं आवाहन केलं असलं तरी लोकांमध्ये चीड आहे, संताप आहे। त्यामुळे बीड बंदच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण या सगळ्याविषयी अधिक बोलूया। सुरेश, आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे, काय सांगाल? संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील जे चार्जशीट मधील जे फोटो समोर आले त्यानंतर मात्र सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि याच संतापाचा उद्रेक म्हणून मध्यरात्री उशिरा बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आणि बीड जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर कडकडीत बंद होणार आहे। विशेष म्हणजे आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे, फाशी होईपर्यंत त्याला सोडू नका, अशा पद्धतीने जो संताप आहे तो समाज माध्यमावरती व्यक्त केला जातोय। या अगोदर जर आपण बघितलं तर जवळपास गेल्या 3 महिन्यापासून आपण सातत्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भातील अपडेट प्रत्येक अपडेट देतोय। मात्र काल ज्यावेळेस सगळे फोटो आल्यानंतर अक्षरशः सुन्न झालं। ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली होती, 8 ते 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यातले जे फॉरेन्सिक लॅब मधून जे स्नॅप्स बाजूला काढले, स्क्रीनशॉट जे बाजूला काढले, त्यामधून जे धक्कादायक वास्तव आलं ते अत्यंत चीड आणणार आहे, संताप आणणार आहे। रात्रीपासून ते फोटो समोर आल्यापासून संपूर्ण जे समाज माध्यम आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातो आणि त्याचीच परिणती म्हणून आजचा बीड जिल्हा बंद आहे। आणि या पार्श्वभूमीवरती बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जे नवनीत कावत पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी रात्रीच मध्यरात्री आवाहन करण्यात आलेलं आहे की हे चार्जशीट मधले न्यायालयीन प्रक्रियेमधले फोटो आहेत, त्यामुळे कुणीही या संदर्भामध्ये कायदा हातामध्ये घेऊ नये असं जरी आवाहन केलं असलं तरी मात्र या अगोदर जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये बंदला हिंसक वळण लागल्याची पार्श्वभूमी होती। त्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन अलर्टवरती आहे। प्रत्येक ठिकाणी चौकीवरती जे पोलीस आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आले, मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। बंद हा शांततेत व्हावा, निषेध व्यक्त करा, मात्र शांततेत निषेध व्यक्त करा अशा पद्धतीने सांगितलं जातं। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील आज देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी येणार, सांत्वन करणार आहेत। का तर ते फोटो पाहिल्यानंतर तळपायाची आग प्रत्येकाची मस्तकाला जाऊ शकते आणि डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येणार आहे। आणि जरांगे पाटील यांनी ते फोटो पाहिल्यानंतर त्यांनी देखील संताप व्यक्त केला होता। त्यानंतर धनंजय देशमुख यांच्याशी बोलणं झालं तर अक्षरशः देशमुख कुटुंब कोसळलेलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत असताना देखील ते आज 7 ते 7:15 वाजेपर्यंत मसाजोग या ठिकाणी दाखल होतील आणि त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर देशमुख कुटुंबाची देखील भेट घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आजचा जो बंद आहे तो शांततेत पार पाडावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र संताप खूप मोठ्या प्रमाणात आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिलीत आपण सुरेश त्याबद्दल। आणि साहजिकच आहे, देशमुख कुटुंब काय किंवा मसाजोगकर काय, आत्ता कुठे थोडंसं जखम भरत आली होती सरपंच संतोष देशमुख यांना गमावण्याची आणि आता हे फोटो आल्यानंतर ही खपली काढण्याचा प्रकार झालेला आहे। दरम्यान सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यावर बीड जिल्ह्यातील वातावरण प्रचंड तापलंय। जनतेकडून तीव्र संताप आहे आणि त्याचीच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असून फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याने जनतेनं कायदा हातात घेऊ नये असं आवाहन कावत यांनी केलेलं आहे।